रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो कल्पतरू एमेन्सामध्ये 1 BHK फ्लॅट आहे आणि फ्लॅट हा जो आहे आपला अनयूज अनटच एकदम कोरा फ्लॅट असणार आहे, जो कोणीच कधीच वापरलेला नाही आहे. 450 हा कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅटच्या समोर किंवा फ्लॅटच्या हॉलमधनं जर बघितलं तर मग मात्र तुमचं हे तुमचं खेळायचं मैदान तुम्हाला इथून दिसतं. भविष्यात येणारी जी नवीन बिल्डिंग आहे त्याचं पोडियम किंवा मग त्याची बिल्डिंग अधिक ही हिरवळ मात्र तुमची आहे तशीच राहणार आहे. कारण लोढा आमारामधलं जे फॉरेस्ट आहे 2 एकरचं, तो फॉरेस्टचाच एरिया यांनी इकडे ह्या पद्धतीनं खरं दिलं गेलेलं असल्या कारणानं हा असाच्या असा व्ह्यू मात्र तुम्हाला राहणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुमचे सकाळचं ऊन मात्र ह्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचं नक्की येणार आहे. कारण की हे घर तसं जर बघितलं तर बाहेर जाताना तुमचं पश्चिम दिशेला आहे आणि आतमध्ये येताना पूर्व दिशेला आहे. जर तुम्ही ह्या लॉबीमध्ये आलात तर तुम्ही समोर बघू शकता 1 आणि 2 असे 2 फ्लॅट तुम्हाला ह्या साईडला असणार आहेत. ह्या साईडला तुमचं लिफ्टच्या सगळ्या सुविधा दिल्या गेलेल्या असणार आहेत आणि ह्या साईडला 2 फ्लॅट तुम्हाला इकडे 2 फ्लॅट असणार. टोटल 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती असतील. आतमध्ये गेल्यानंतर हवा वगैरे चांगली आहे, लाईट पण चांगली आहे फ्लॅटमध्ये. अशा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडनं हॉल आहे. ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनला खिडकी असणार आहे. ही तुम्हाला हवा पास इकडून चांगल्या पद्धतीची नक्की होऊ शकते आणि मग असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला इकडे एक हॉल मिळतो. आणि हॉलमधनं सकाळचं मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं हे ऊन तुम्हाला सकाळचं तुमच्या घरामध्ये नक्की चांगल्या पद्धतीचं येणार आहे. लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, हायर फ्लोअरला फ्लॅट हा नसणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ज्या सुखसुविधा आहेत ह्या खरं इथं दिल्या गेलेल्या आहेतच नक्कीच. त्याच्यामुळे त्या चालू पण आहेत, काही प्रश्न नाही आहे. आता अजून बिल्डर मेंटेन करतो, त्याच्यामुळे ते ट्रान्सफरचा प्रश्न असणार आहे. मेंटेनन्स मला तुर्तास आत्ता सांगता येणार नाही, कारण की अजून बिल्डर इथे ऑलरेडी ह्या ओनरने सगळे पैसे भरल्या कारणानं त्याच्यामधलं कटिंग मेंटेनन्स होत आहे. नंतर तुमचं इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे. आणि नंतर इकडे जर आला तर इथे मात्र तुम्हाला एक वॉशिंग मशीनसाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा दिल्या गेलेली असणार आहे. पाण्याचा काय प्रॉब्लेम इथे नक्कीच नाही, लाईटीचा पण प्रॉब्लेम तुम्हाला इकडे नसणार आहे. बिल्डिंगला OC CC सगळं कंप्लीट व्यवस्थित आहे. कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हटलं तरी आपण घेऊ शकतो. इथं फ्रीजला जागा असणार आहे आणि इकडे तुमचं हे किचन आहे. किचनला जर बघितलं तर ह्या साईडला प्लॅटफॉर्म वगैरे दिलेलं आहे. गॅसची पाईपलाईन तुमची ऑलरेडी आलेली असणार आहे. इकडनं जर तुम्ही किचनमधनं बघितलं क्रॉस व्हेंटिलेशन इथे खिडकी, ह्याच्यात पण सकाळचं ऊन तुम्हाला ह्या तुमच्या किचनमध्ये नक्की व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं येईल. पुढे आल्यानंतर हा शेवटचा बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्ही बघू शकता, इमिडिएटली तुम्ही येता त्यावेळेला इथं परत तुम्हाला एक मोठं चांगलं मस्त असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिलेलं असणार आहे. चांगल्या प्लंबिंग वर्क पण केलं, कारण बिल्डर चांगला आहे. कल्पतरू बिल्डर A ग्रेड डेव्हलपर असल्या कारणानं कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये चांगला दम आहे. नंतर जर तुम्ही बघितलं हे तुमचं असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम तुम्हाला इकडे ह्या साईडला मिळतं. आणि ह्या बेडरूममधनं पण जरी तुम्ही सकाळी पुढं बघितलं तर सकाळचं ऊन हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली येणार आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती कल्पतरू पार्क सिटी म्हणा किंवा कल्पतरू एमेन्सा जे क्लस्टर आहे त्याच्यामध्ये हा 1 BHKचा सुंदर आणि चांगला फ्लॅट तुम्हाला इथे उपलब्ध खरं मिळणार आहे. जर तुम्ही बघितलं तर आत्ताच तयार झालेला जास्त जुनी बिल्डिंग ही नसणार आहे. राहिला प्रश्न ह्या मालकांचा, तर ह्या मालकांनी आत्ता ह्या फ्लॅटची ठेवताना किंमत 85 लाख रुपीज ठेवलेली किंमत आहे. 85 लाखमध्ये ते कमी करणार आहेत, पण ह्याच्यामध्ये कमी केल्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा येणारा खर्च तुम्हाला एक्स्ट्रा नक्कीच लागणार आहे. अधिक इथे बिल्डरची ट्रान्सफर आहे, कारण डेव्हलपर अजून इथे असल्या कारणानं आपल्याला जर समजा लोन वगैरे घ्यायचं म्हटलं तर त्याला एक मॉर्गेज NOC ज्यावेळेला लागते तर तिथे बिल्डरची ट्रान्सफर, नॉर्मली सोसायटी ट्रान्सफर हा वेगळा प्रकार असतो आणि बिल्डर ट्रान्सफर हा वेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे इथे ह्या फ्लॅटमध्ये बिल्डरची ट्रान्सफर बाकी लागणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे आपण रोज घरं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून पावसा पाण्याचं लोकांनी घरे बघून सगळं बघावं. बघता बघता त्यातनं जर तुम्हाला काही गोष्टी आवडल्या, पाऊस उघडला तुम्ही या, मग तुम्हाला आम्ही घरं दाखवू. किंवा आत्ता पावसात आला तरी आमचं काम चालू आहे, आपलं ऑफिस बंद नाही आहे. आपलं ऑफिस फक्त आपण 1 दिवस बंद करतो होळीच्या दिवशी, किंवा जर समजा भगवंताच्या दर्शनासाठी सगळे पूर्ण ऑफिसचे लोक जर गेले तर त्याच्या व्यतिरिक्त आमचं ऑफिस कधीच बंद हे नक्कीच नसतं. अशाच पद्धतीचे आमचे व्हिडिओ जास्त बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, अधिक आम्हाला जास्त लोकांनी आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघत राहा, जेणेकरून आमचं काम असंच चांगल्या पद्धतीचं सुरू राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.